कल्याणमधील नॅशनल उर्दू हायस्कूलच्या 4 अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाचा अखेर यशस्वी उलगडा झाला आहे। कल्याण बाजारपेठ पोलिसांनी राजस्थानहून 4 मुलींना सुखरूप ताब्यात घेत कल्याणमध्ये आणले असून या कामगिरीमुळे पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। 29 जून रोजी इयत्ता 8वीतील 2 आणि 9वीतील 2 विद्यार्थिनी शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या, मात्र त्या घरी न परतल्याने कुटुंबियांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली। प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली। सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करण्यात आला। 4 विशेष पथके तयार करून विविध ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली। तपासादरम्यान मुली रेल्वे राजस्थानच्या दिशेने गेल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांशी समन्वय साधण्यात आला। त्यानंतर राजस्थानातील मारवाड रेल्वे स्थानकावर 4 विद्यार्थ्यांना सुरक्षित ताब्यात घेण्यात आले। प्राथमिक चौकशीत या 4ही मुली अजमेर येथे दर्शनासाठी गेल्याची माहिती समोर आली। विशेष पोलीस पथकाने त्यांना सुखरूप कल्याणमध्ये आणले असून पुढील चौकशी सुरू आहे। या संपूर्ण कारवाईत तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या वेगवान हालचालीमुळे संभाव्य अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे। बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नॅशनल उर्दू स्कूल आहे। या स्कूलमध्ये 8वीत आणि 9वीत शिकणाऱ्या 2 मुली आहेत। म्हणजे 8वीत शिकणाऱ्या 2 मुली आणि 9वीत शिकणाऱ्या 2 मुली आहेत। त्यांचे वय 13.5 14.5 वर्षाचे आहेत। या दिनांक 29/6 रोजी स्कूलमध्ये गेलेल्या होत्या। त्या संध्याकाळी घरी नाही आल्या, त्यामुळं रात्री उशिरा त्यांच्या कुटुंबातील पालकांनी येऊन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून सदर संदर्भामध्ये गुन्हे दाखल केलेले होते अपहरणाच्या संदर्भामध्ये। आणि याची तात्काळ माननीय वरिष्ठांचे आम्हाला सूचना प्राप्त झाल्या, त्याप्रमाणे आम्ही 4 टीम तयार केल्या बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या। आणि त्याचा आम्ही शोध करीत असताना आम्हाला त्या मुली ट्रेनमधून राजस्थानकडे जात असल्याची आम्हाला माहिती मिळाली। तात्काळ आम्ही RPF आणि GRP यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी आमचे पथकं पाठवून आम्ही त्या मुली मारवाड रेल्वे स्टेशन राजस्थान या ठिकाणी RPF आणि GRPच्या मदतीने ताब्यात घेतल्या। मुली सुखरूप आहेत आणि त्या मुलींना आता API अंबिका गस्ते बाजारपेठ पोलीस ठाणे आणि पथक यांनी आता जस्ट जोधपूर या ठिकाणामध्ये CWC याच्याकडून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना सुखरूपरित्या परत घेऊन येत आहोत। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।